विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 23 मार्च 2025 रोजी झालेल्या ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इंग्रजी बुद्धिमत्ता विषयाची इयत्ता 4थीची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। ही आहेत संभाव्य उत्तरे। पाहूया विभाग 1 इंग्रजी प्रश्न 25 50 गुणांसाठी। प्रश्न पहिला, पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायामध्ये इंग्रजी अल्फाबेटचा क्रम चुकीचा आहे? तर हा प्रश्न चुकलेला आहे, कारण इथे दोनही ही जी पद आहेत ती चुकलेली आहेत, बाकी हे दोन बरोबर आहेत, तर दोन ह्याचे पर्याय येतात, त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे। प्रश्न दुसरा पाहूया, पुढील वाक्यात तुम्ही किती कॅपिटल अक्षरे वापराल? तर सुरुवातीला असतं कॅपिटल, त्यानंतर नावाच्या सुरुवातीचा अक्षर देखील कॅपिटल असतं, त्यामुळे इथं ही, रोहन आणि दीपा याच्यामध्ये 3 कॅपिटल लेटर्स येणं अपेक्षित आहे, त्यामुळे प्रश्न दुसऱ्यासाठी पर्याय क्रमांक 1 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न तिसरा पाहूया, पुढीलपैकी योग्य क्रमवाचक संख्या निवडा। 90, 9, 9th आणि 19, तर याच्यामध्ये क्रमवाचक संख्या आहे 9th। प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचा आवाज बरोबर नाही? मंकी चॅटर्स, आउल हुट्स, फ्रॉग क्रुक्स आणि एलिफंट ग्रंट्स, तर एलिफंट ग्रंट्स हा पर्याय चुकीचा आहे। प्रश्न पाचवा पाहूया, पुढीलपैकी वाद्याकरता नसलेला शब्द कोणता? वायोलिन, ड्रम, तबला हे सर्व वाद्य आहेत आणि बँक हे वाद्य नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बँक हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 6वा पाहूया, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। रेन ड्रॉप्स फॉल इन डॅश डॅश डायरेक्शन, राईट, डाऊनवर्ड, लेफ्ट, अपवर्ड। पावसाचे पाण्याचे थेंब जमिनीच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 डाऊनवर्ड डायरेक्शन हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 7वा, पुढे दिलेल्या घड्याळात किती वाजले? आपण बघू शकतो 4:15 वाजलेले आहेत, त्यामुळे 4:15 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 8वा, स या ध्वनीशी निगडीत नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे। सिमेंट, सायकल आणि सिरल्स आणि क्लीन हा सशी संबंधित नाही, हा कशी संबंधित आहे, त्यामुळे प्रश्न 8व्यासाठी पर्याय क्रमांक 3 क्लीन हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 9वा पाहूया, आपल्या शरीरातील अन्न पचवणारा अवयव कोणता? तर अन्न पचवणारा अवयव पाहूया, हार्ट, माउथ, टंग, स्टमक, पोट हे उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 स्टमक। प्रश्न 10वा, पुढील वाक्यात किती स्वल्पविराम द्यावे लागतील? आता याच्यामध्ये आपल्याला आय कॅन रीड, राईट अँड स्पीक इन इंग्लिश, तर रीडच्या नंतर आपण देणार आहोत एकच स्वल्पविराम अपेक्षित आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 11वा पाहूया, पुढीलपैकी सूचनादर्शक वाक्य कोणते? ओपन युअर बुक, मे आय सिट हिअर, व्हाय आर यू लेट अँड थँक्यू, तर सूचनादर्शक वाक्य आहे ओपन युअर बुक, पर्याय क्रमांक 1। प्रश्न 12, योग्य वर्णानुक्रम साधण्यासाठी पुढील शब्दात फॉल हा शब्द कुठे वापराल? तर आपण बघू शकतो बॉल, कॉल, स्मॉल, टॉल याच्यामध्ये सीच्या नंतर म्हणजे आफ्टर कॉल, तर इथं फॉल हा शब्द येणार आहे, त्यामुळं आफ्टर कॉल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येईल। प्रश्न 13, पुढील पर्यायापैकी संदेश मेसेज देणारा योग्य पर्याय निवडा। याच्यामध्ये कॅन यू ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर, डोंट वरी अबाउट क्लीन वॉटर, डोंट वेस्ट वॉटर, डोंट कॅरी वॉटर बॉटल, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 डोंट वेस्ट वॉटर हा एक संदेश आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे। प्रश्न 14, पुढे कॅपिटल अक्षरे लिहिण्याची पद्धत वापरली आहे, त्यामध्ये अयोग्य लिहिलेले अक्षर आपल्याला ओळखायचं आहे, तर यू हे आपण अशा पद्धतीने लिहितो, तर इथं उलट क्रम दिलेला आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 यू हे उत्तर येणार आहे। प्रश्न 15 पाहूया, चित्र पहा व चेंडू कोठे आहे ते सांगा। चेंडू खुर्चीच्या खाली आपल्याला दिसतोय, म्हणजेच अंडर द चेअर, पर्याय क्रमांक 3 अंडर द चेअर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 16, स्टार या ठिकाणी योग्य अक्षर भरा व एक वस्तू आणि तिचा रंग दर्शवणाऱ्या शब्दांनी कोडे पूर्ण करा। तर इथं आपण जर ए टाकलं तर COAL कोल, कोल म्हणजे कोळसा, आणि त्याचा रंग आपल्याला विचारला तर ब्लॅक, तर ए अल्फाबेट टाकल्यानंतर दोनही उत्तर आपल्याला बरोबर येतात। प्रश्न 16साठी पर्याय क्रमांक 1 ए हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 17 पाहूया, दिलेल्या पर्यायातून पुढील प्रश्नाचे योग्य उत्तर निवडा। माय नेम बिगिन्स विथ सी, एंड्स विथ आर, मेनी टाइम्स देअर इज अ माउस विथ मी, हू एम आय, तर तो आहे कॉम्प्युटर, कॉम्प्युटर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 18 पाहूया, पुढील पर्यायांपैकी कोणते वाहन 4 चाकांचे आहे ते ओळखा। बायसिकल, ऑटो रिक्षा, ट्रेन आणि कार, तर कारला 4 चाकं असतात, पर्याय क्रमांक 4 कार हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 19, जर ब्लॅकबोर्डशी निगडीत डस्टर असेल तर फार्मशी निगडीत काय असेल? प्ले, पॉफ, बर्ड, डस्ट, पर्याय क्रमांक 2 पॉफ हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 20वा, स्टिक हा शब्द पुढील पर्यायांपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? व्हॉलीबॉल, बेसबॉल, क्रिकेटशी नाही तर हॉकीशी हा संबंधित आहे, स्टिक ही हॉकीशी संबंधित असते। प्रश्न 21वा पाहूया, पुढे दिलेल्या पर्यायातील चुकीचा पर्याय कोणता? आय हॅव, शीज, लेट्स आणि
इथं लेट्सला लेट अस असणं अपेक्षित होतं, तर लेट इज दिले, त्यामुळे हा पर्याय चुकलेला आहे. प्रश्न 22, विरुद्धार्थाची योग्य जोडी निवडा. विरुद्धार्थाची विचारली आहे. बॅड डर्टी, बॅड रॉंग, बॅड अँग्री हे नाही, तर पर्याय क्रमांक 2 गुड बॅड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 23, ग्रेगरियन वर्षाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या महिन्याने होते? तर ग्रेगरियन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्याने होते. पर्याय क्रमांक 4 हे 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 24 पाहूया. मेनी या शब्दापासून सरळ अक्षरे घेऊन किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते ओळखा. तर मेनीपासून एकूण 4 शब्द तयार होतात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 25, डॅश डॅश सन शाईन्स ब्राईटली इन द स्काय. तर द हे उपपद आपण वापरत असतो सनसाठी, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 द हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया विभाग 2 बुद्धिमत्ता. प्रश्न 50, 100 गुणांसाठी अक्षरमाला ही दिलेली आहे. आणि त्यानंतर प्रश्न 26 पाहूया. दिलेल्या अक्षरमालेतील चुकीचे पद ओळखा. तर प्रत्येक संख्येची तर दुप्पट होताना आपल्याला दिसते. 4 दुणे 8, 8 दुणे 16, तर इथं 32 असणं अपेक्षित होतं, परंतु इथे 36 आहे. त्यानंतर 32 दुणे 64 आणि 64 दुणे 128 हे येणं अपेक्षित होतं, परंतु 32च्या ऐवजी 36 दिलेलं आहे, त्यामुळं चुकीचं पद हे पर्याय क्रमांक 3 36 हे आहे. अक्षरमालेनुसार पुढीलपैकी कोणत्या जोडीतील 2 अक्षरे एकमेकांच्या सर्वात जास्त जवळ आहेत? तर याच्यामध्ये आपण बघू शकतो टी आणि एक्स हे जवळ आहेत. टी आणि एक्स याच्यामध्ये 3 अक्षरांचा फरक आहे आणि इतर ह्याच्यामध्ये 4 अक्षरांचा फरक आहे. प्रश्न 28 पाहूया. दिलेल्या अक्षरमालेचे निरीक्षण करून पुढील प्रश्न गटात न बसणारे पद आपल्याला विचारलेलं आहे. तर ते येणार आहे ओ के जी. आता आपण इथं बघू शकतो ओ के आणि जी. ओ के जी याच्यामध्ये हे उलट क्रमाने अक्षरमाला उजवीकडे चाललेली आहे आणि त्या प्रत्येकामध्ये 3चा फरक आहे आणि इतरांमध्ये हा फरक वेगळा आहे, त्यामुळे गटात न बसणारा पर्याय क्रमांक 1 हा येतो. प्रश्न 29, हजेरी पुस्तकातील आयुषचा क्रमांक 5 वरून 20 वर झाला तर किती जणांचे क्रमांक पुढे सरकले? तर एकूण 16 जणांचे क्रमांक हे पुढे सरकतात. प्रश्न 29 झालेला आहे. प्रश्न 30 व 32 साठी सूचना. गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे. इथं न राहिल्या गटात न बसणारे तांदूळसा, मेथी आणि पालक. भोपळा, वाटाणे, कोबी, बटाटा. तर आपण बघू शकतो की तांदूळसा, मेथी आणि पालक हे सर्व पालेभाज्या आहेत आणि कोबी ही देखील पालेभाजी आहे, पानांची भाजी असते, त्यामुळं कोबी हा उत्तराचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बघूया 96, 41 आणि 63. तर याच्यात आपण बघू शकतो हा आहे दशक आणि हा आहे एकक. तर याच्यामध्ये दशक वजा एकक केल्यानंतर फरक समान येतो. 9 मधून 6 गेलं की 3 येतात, 4 वजा 1 केलं की 3 येतात, 6तून 3 गेलं की 1 येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. 8 वजा 5 केलं की 3 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न 32. याच्यामध्ये आरशातील प्रतिमा दाखवलेली आहेत आणि आरशातील प्रतिमा जर आपण पाहिली तर पर्याय क्रमांक 4 हा गटाशी जुळणारा पद आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 33, 4, 3, 8, 9, 11, 17, 6 या संख्या मालिकेतील मूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे. तर मूळ संख्यांची जर आपण बेरीज केली तर याच्यामध्ये 3, 11 आणि 7, तर त्याची बेरीज पर्याय क्रमांक 4 21 ही येणार आहे. प्रश्न 34 ते 36 साठी सूचना. पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा. तर पाण्यातील प्रतिमा जर आपण पाहिली तर प्रश्न 34 साठी येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 35 साठी येणार आहे पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 36 साठी येणार आहे पर्याय क्रमांक 4. पाण्यातील प्रतिमांचं बारीक निरीक्षण केलं तर हे 3 पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न 37, अहमदाबाद या शब्दात अकारांत अक्षरांची संख्या ही अकारांत अक्षराच्या संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे असं विचारलेलं आहे. सुरुवातीला अकारांत बघूया. अकारांत अक्षर आहेत बा आणि दा 2च आणि अकारांत आहेत 4. कितीने कमी अगर जास्त म्हटलेलं आहे, त्यामुळं 2ने ती कमी आहेत, कारण अगोदर अकारांत विचारले आणि पुन्हा अकारांत विचारलेला आहे, त्यामुळे 2ने कमी हे उत्तर येतं. प्रश्न 38 पाहूया. एका रांगेत 13 विद्यार्थी उभे आहेत. 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे, तर त्या रांगेची एकूण लांबी किती? एका रांगेत 13 विद्यार्थी, 2 विद्यार्थ्यांमधील अंतर हे 12चं येणार आहे, त्यामुळे 12 पंचे 60 मीटर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 39 ते 41 साठी सूचना. पुढील प्रत्येक प्रश्नातील पदांचा क्रम ओळखून दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण इथं बघू शकतो 5 हा अंक येतो, कारण इथं जर आपण 5 लिहिलं तर या दोघांमधला फरक 15 येणार आहे. त्यानंतर
20 आणि 33, इथं 13चा फरक आहे, इथं आपण बघू शकतो 11चा फरक आहे आणि इथं 9चा फरक आहे. तर विषम संख्या ह्या वाढत चालल्या, त्यामुळं 5 हा उत्तराचा पर्याय हा बरोबर येणार आहे. प्रश्न 40 पाहूया. प्रश्न 40 सुरुवातीला त्रिकोण आहे, तर त्याचं उत्तर दिशेला आहे, त्यानंतर पूर्व दक्षिण. आता निश्चितपणे तो पश्चिमेला आहे, परंतु इथं जे छायांकित भाग आहे तो उजव्या बाजूला सरकत चाललेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही आकृती बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 41 पाहूया. याच्यामध्ये आपण बघू शकतो पहिलं जे पद आहे, पहिलं जे इथलं पद आहे ते शेवटी गेलेलं आहे. तर अशाच प्रकारे जर पदं सरकत गेली तर पर्याय क्रमांक 3 ह्या आकृत्यांचा संच बरोबर येणार आहे. प्रश्न 42. गार्गीला 3 बहिणी व 2 भाऊ आहेत, तर तिच्या एका भावाचे नाव अनुज आहे, तर अनुजला किती बहिणी आहेत, तर अनुजला एकूण 4 बहिणी असणार आहेत. प्रश्न 43. जर ए बरोबर 2, बी बरोबर 4, सी बरोबर 6, डी बरोबर 8, तर एल बरोबर किती. तर आता काय केलेलं आहे, जो अक्षरमालेमधील त्या अल्फाबेटचा क्रमांक आहे त्याला त्याची दुप्पट केलेली आहे. तर आपल्याला माहिती की एलचा नंबर हा 12 आहे, तर 12ची जर आपण दुप्पट केली तर 24 होणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 24 हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 44 ते 47 साठी सूचना. पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी आपल्याला शोधायचा आहे. तर आपण इथं बघू शकतो 621 आणि 216 यातील अंकांच्या पदांची जशी अदलाबदल केलेली आहे तशी 438ची जर केली तर 384 हे उत्तर बरोबर येतं. प्रश्न 45. 10 बरोबर दशक, तर 1000 बरोबर सहस्त्र असतं, पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न 46 मध्ये आपण बघू शकतो की रेषाखंड किरण आणि त्याच्यामध्ये आणखीन एक बाजू ॲड झालेली आहे, तर त्यांच्या दिशांमधील जर बदल बघितला तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येतं. प्रश्न 47. POP TOP झालेला आहे, तर TN ह्या निश्चितपणे NET होणार आहे, अल्फाबेटची अदलाबदल केलेली आहे. प्रश्न 48. एका रांगेत प्रत्येक मुलाच्या मागे 3 मुली उभ्या आहेत, रांगेतील मुलांची संख्या 9 असल्यास मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे असं विचारले. आता मुले 9 आहेत आणि मागे 3 मुली आहेत, म्हणजे त्या 27 झाल्या, परंतु त्यांनी आपल्याला 27 हे विचारलेलं नाही, त्या मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त म्हटलेलं आहे. तर मुलींची संख्या ही 18ने मुलांपेक्षा जास्त असणार आहे, कारण मुलं 9 आहेत, मुली 27 आहेत. प्रश्न 49. घड्याळात कोणत्या वेळेला टोल्यांची संख्या आधीच्या तासाच्या टोल्यांच्या संख्येपेक्षा कमी असते, तर 1 वाजता असणार आहे, कारण 1 वाजता 12 वाजल्यानंतर 1 वाजतात, त्यामुळं 12पेक्षा 1 हे कमी आहे, त्यामुळं आधीच्या तासांच्या टोल्यापेक्षा संख्येने कमी आहे. प्रश्न 50. पुढील आकृतीत अर्धवर्तुळांची संख्या किती आहे, तर पुढील आकृतीमध्ये अर्धवर्तुळांची संख्या ही 7 आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 51. अर्पिता 7वी पास होऊन 8वीत गेल्यानंतर तिने कोणती केलेली पुढील कृती योग्य ठरेल, तर तिने पर्याय क्रमांक 4 तिने 7वीची पुस्तके एका गरजू विद्यार्थ्याला दिली, ही कृती योग्य ठरणार आहे. प्रश्न 52-53. आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आहे, तर बारीक निरीक्षण केल्यानंतर प्रश्न 52 साठी पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 53 साठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येतं. प्रश्न 54. एका सांकेतिक भाषेत 12 बरोबर 60, 9 बरोबर 45, 6 बरोबर 30, तर या सांकेतिक भाषेत 16 बरोबर किती. तर काय केलेलं आहे, प्रत्येक संख्येला 5 ने गुणलेलं आहे, 12 पंचे 60, 9 पंचे 45, 6 पंचे 30, तर 16 पंचे 80, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न 54 उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2 80. प्रश्न 55. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे क्रमाने येणारे पर्यायापैकी काय होईल, तर इथं पण बघू शकतो त्रिकोण चौरस गोल, त्रिकोण चौरस गोल हे असे या प्रकारे पर्याय क्रमांक 3 मधील उत्तर हे येणार आहे. प्रश्न 56 ते 60 साठी सूचना. पुढील प्रश्नात गटात न बसणाऱ्या पदाचा पर्याय ओळखायचा आहे. नाला, तळे, झरा, ओढा, तर हे तळे, झरा आणि ओढा हे निसर्ग निर्मित आहे, परंतु नाला हा मानव निर्मित असतो, त्यामुळं तो गटातून वेगळा होणार आहे. त्यानंतर प्रश्न 57, 89, 27, 63 आणि 51 याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 89 देणार आहे, कारण बाकीच्या संख्या या 3 ने विभाज्य आहेत. प्रश्न 58 साठी बघू शकतो गटात न बसणारे पद हे आपल्याला ओळखू येतं, तर या ज्या आकृतीमध्ये त्रिकोण तयार होतो इथं, तर तो तिथं होत नाही. प्रश्न 59 PAIT याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 P हे उत्तर येणार आहे. प्रश्न 60 याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्वेला आपण नेहमी उजव्या बाजूला पूर्व दिशा घेतो आणि पश्चिमेला पश्चिम ही डाव्या बाजूला घेत असतो.
वरच्या बाजूला उत्तर आणि खालच्या बाजूला दक्षिण। तर अशाच प्रकारे फक्त दिशा फिरवलेल्या आहेत, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये या अटीनुसार दिशा चुकीच्या दाखवल्या आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा गटातून वेगळा होणार आहे। प्रश्न 61, खेळताना तुमच्या मित्राच्या पायात काच घुसली तर तुम्ही काय कराल? तर पर्याय क्रमांक 4, मित्राच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ। सोबतच्या चौरसात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? हा प्रश्न मला संदिग्ध वाटतो। जर तुम्हाला हा प्रश्न सुटला तर कमेंटमध्ये नक्की याचं उत्तर सांगा। प्रश्न 63 पाहूया। अथर्व आणि आयुष यांच्या आजच्या वयाची बेरीज 25 आहे, तर आणखीन 20 वर्षांनी त्या दोघांची बेरीज किती असेल? तर 25 मध्ये दोघांची 20 + 20 म्हणजे 40 हे आपल्याला मिसळायचं आहे, त्यामुळे उत्तर 65 येणार आहे। पर्याय क्रमांक 2 65। प्रश्न 64, अमेय उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात 3दा वळला तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? आता उगवत्या सूर्याकडे म्हणजे तो पूर्वेकडून तोंड करून उभा आहे आणि तो उजव्या बाजूला काटकोनात 3दा जर वळला तर तो निश्चितपणे उत्तर दिशेला त्याचं तोंड असणार आहे, आणि उत्तर दिशेला जर तोंड असेल तर उजव्या बाजूची दिशा विचारलेली आहे आणि ती असते नेहमी पूर्व, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 पूर्व हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 65 ते 67 साठी सूचना। आरशातील प्रतिमा आपल्याला ओळखायची आहे, तर निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रश्न 65 साठी पर्याय क्रमांक 3, प्रश्न 66 साठी पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न 67 साठी पर्याय क्रमांक 4 या आकृत्या त्याच्या आरशातील प्रतिमा आहेत। प्रश्न 68, 7 फेब्रुवारी 2013 रोजी गुरुवार होता, तर 7 मार्च 2013 रोजी कोणता वार असेल? तर 2013 हे लीप वर्ष नाही, त्यामुळे 7 फेब्रुवारी आणि 7 मार्च हा दोन्ही वार एकच येणार आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 गुरुवार हेच त्याचं उत्तर येणार आहे। प्रश्न 69 आणि 70 साठी सोबतच्या वेनाकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। प्रश्न 69 पाहूया। वर्तुळ आणि चौकोन या दोनच आकृत्यांना सामायिक असलेला अंक कोणता? वर्तुळ आणि चौकोनामध्ये आहे 4, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 70, वेन आकृतीतील 3 अंक काय दर्शवतो? तर वेन आकृतीतील 3 हा जो अंक आहे तर हा तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक आहे, तर तिन्ही आकृत्यांना सामायिक असा अंक आहे 3, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 71, प्रश्न आकृतीमध्ये दिलेली आकृती पूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडा। तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 चा जो भाग आहे तो दिलेल्या आकृतीने पूर्ण होणार आहे। आता प्रश्न 72, एका सांकेतिक भाषेत करण बरोबर 697, कवन बरोबर 874, नवल बरोबर 418 असे लिहितात। अक्षरे व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही, तर या भाषेत लवकर हा शब्द कसा लिहाल? तर लवकर हा शब्द आपण पर्याय क्रमांक 1 1879 असा लिहिणार आहोत। प्रश्न 73, आदित्य, अथर्व, आयुष, ओजस, अंगद, अमेय हे अनुक्रमे दररोज एकदा एका झाडाचे वृक्षारोपण करतात। जर आयुषने शनिवारी झाड लावले तर त्यानंतर आदित्य कोणत्या दिवशी झाड लावेल असं आपल्याला विचारलेलं आहे। तर आयुष हा शनिवारी ह्याने जर झाड लावलं तर हा रविवारी, अंगद सोमवारी आणि अमेय मंगळवारी, आणि आपल्याला कोण विचारले? आदित्य विचारले, तर आदित्य हा बुधवारी झाड लावणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बुधवार हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 74, खाली दिलेल्या सांकेतिक भाषेचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत। तर त्रिकोण म्हणजे अधिक, चौरस म्हणजे वजाबाकी, पंचकोन म्हणजे भागाकार आणि षटकोन म्हणजे गुणाकार। तर 15 षटकोन 3 चौरस 4 किती? तर यांची जर आपण चिन्ह टाकली, चित्रांची जर चिन्ह टाकली तर गणिती क्रिया केल्यानंतर पर्याय क्रमांक 1 41 हे उत्तर येतं। प्रश्न 75, एका सांकेतिक भाषेत कमल, नमक आणि कलय अशा प्रकारे लिहितात, तर यमन हा शब्द आपल्याला विचारलेला आहे आणि सूचना देखील दिलेली आहे। अक्षरे व चिन्हांचा क्रम सारखा असेलच नाही, तर चिन्ह आणि अक्षरे आपण मांडून कच्चं काम केलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 याची चिन्ह आपल्याला यमनसाठी मिळणार आहेत। तर अशा प्रकारे चौथीची उत्तरसूची आपण पाहिलेली आहे। इयत्ता 1ली ते 7वीचा कोणत्याही विषयाचा पेपर पाहायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही चॅनलवरती बघू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।